गुणवत्तेचा आणि उच्च वंशावळीचा जर बोकड घ्यायचं म्हणलं तर त्याला आवाढव्य किमती आता महाराष्ट्रात चालू झाल्या. त्याच्यामुळं स्टार्टिंग करताना कोणत्याही शेळी पालकानं छोट्याल्या पिल्ल्यापासून एक ब्रीडर घरी बनवायला पाहिजे असं माझं मत आहे. छोटं पिल्लू जर घेतलं तर ते कमी पैशात भेटतंय आणि लहानपणापासून तुमच्या सोबत असते आणि त्याची एक पिल्लू असल्यामुळे त्याची जी फार्मर जास्त सोय होणार होती ती तुमच्याकडे एक पिल्लू असल्यामुळे जास्त होती आणि त्याची आणखीन गुणवत्ता सुधारते. त्यामध्ये काय लक्षणे बघायला पाहिजे ज्यावेळेस पिल्लू घ्यायचे त्यावेळेस तो एक साधारणतः आता हा माझा बोकडे गरुडा आता हे ज्यावेळेस पिल्लू घेतलं होतं त्याचे कसे गुणधर्म होते ते मी एक दाखवतो तुम्हाला. हे असं बोकड मी याचं पिल्लू दाखवतो. हे आता पिल्लू आहे त्याचं. हे पिल्लू पहा एकदम आता 15 दिवसाचं पिल्लू आहे. आता याच्या नाकाचा पंच फेस पाहू शकतात तुम्ही छान आहे. कानाची लांबी रुंदी पाहू शकतात.